सर्वांना नमस्कार. डीएम रियालिटी चेक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. अर्थात मी राममोळे सर. आज अत्यंत महत्वाचा असा पेशा क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय काढले आणि या शासन निर्णयामध्ये ज्या काही बाबी उल्लेखित केलेल्या आहेत त्यानंतर खूप जणांचे फोन येत आहेत आणि त्यावरती मग असं ठरवलं की एक व्हिडिओ बनवूया आणि मग त्यानंतर तुम्हाला जी काही वस्तुस्थिती आहे ती आपण नेहमीप्रमाणे डीएम रियालिटी चेक या आपल्या युट्यूब चॅनलला टाकतो त्याप्रमाणे हा व्हिडिओ आजचा आहे. अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे कारण खूप जणांना खूप साऱ्या मिसअंडरस्टँडिंग झालेल्या आहेत. जी आर मध्ये काही ओळींचा अर्थ स्पष्ट समजत नाहीये. माझ्या आकलनामध्ये जो काही अर्थ आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. मुळात सर्वांसाठी एक ब्रेकिंग न्यूज हीच आहे की पेशा क्षेत्रातला जो पेच प्रसंग निर्माण झाला होता त्यानुसार सगळेजण त्या जी आरची वाट बघत होते आणि त्या दृष्टिकोनातून आपण वारंवार पेशा भरतीच्या फाईलच्या बाबतीमध्ये अपडेट देत होतो. आज त्याचा जी आर आलेला आहे तो आपण काळजीपूर्वक त्याचं या ठिकाणी वाचन करणार आहोत. ते एकूण एक मुद्दा आपण समजून घेणार आहोत. मुळात सामान्य प्रशासन विभागाने 11 फेब्रुवारी 2026 ला हा शासन निर्णय काढलेला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेशा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर दिनांक 6/10/2025 व दिनांक 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेशा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. आता 6/10/2025 काय तर 6/10/2025 ला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये 50% पदे भरण्यासाठी तात्पुरते आदेश दिले. त्यानंतर 17/11/2025 रोजी पालघर मधून एक याचिका अवमानी याचिका पडली आणि त्याच्यावरती 50%च्या बाबतीमध्ये क्लिअरिफिकेशन आलं. जे महाराष्ट्र शासनाच्या सचिव कार्यालयामध्ये जो काही गोंधळ निर्माण झाला होता की 50% मध्ये सगळ्याच राखीव वर्गाला धरायचं की फक्त एसटीला धरायचं त्या बाबतीमध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी अवमानी याचिका दाखल करण्यात आली आणि अवमान याचिकेवरती त्या ठिकाणी माजी चीफ जस्टिस भूषण गवई साहेबांच्या बेंचने त्या ठिकाणी क्लिअरिफिकेशन दिलं आणि त्यानुसार मग 50%चा विषय हा क्लिअर झालेला आहे. तर मुळात या ठिकाणी आपण या जी आरचं विश्लेषण करणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आपण तो जी आर स्पष्ट बघूया. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती दिसतंय की माननीय सुप्रीम कोर्टाच्या त्या आदेशानंतर ज्या काही मार्गदर्शक सूचना येणं अपेक्षित होत्या त्या सूचना 11 फेब्रुवारी 2025 ला सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या आहेत. आता त्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 6/10/2025 म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला जो काही इंटरिम रिलीफ आहे आणि त्यानंतर 17/11/2025 जे काही अवमान याचिका आहे त्या संदर्भामधला यातला उल्लेख केलेला आहे आणि 17 संवर्गा पदभरतीबाबत कशा पद्धतीने पदभरती व्हावी या बाबतीमध्ये मार्गदर्शक सूचना या जी आर मध्ये देण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये संदर्भ दिलेला आहे तो संदर्भ पण आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. संदर्भ या ठिकाणी हा दिलेला आहे मित्रांनो की माननीय राज्यपालांनी 29/8/2019 ला एक अधिसूचना सुधारित 17 संवर्गाच्या बाबतीमध्ये घोषित केली. त्यानंतर त्याच्यावरती 1/2/2023 ला सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय काढला. त्यानंतर लगेच 28/2/2023 ला त्यामध्ये शुद्धीपत्रक काढलं. शुद्धीपत्रक काढल्यानंतर 1/2/2023 आणि 28/2/2023 या दोन्ही शासन निर्णयाला माननीय हायकोर्टमध्ये त्या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलं आणि मग त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं. सुप्रीम कोर्टामध्ये 22/109/2023 असं हे विशेष अनुज्ञा याचिका म्हणून या ठिकाणी प्रचलित आहे. 6/10/2025 ला त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत की 50% पदं तुम्ही या ठिकाणी भरू शकता. तर त्या बाबतीमधला इथं संदर्भ जोडलेला आहे. त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये 17/11/2025 अवमानी याचिका जी आहे त्याची या ठिकाणी रेफरन्स दिलेला आहे आणि 6ला आदिवासी विकास विभागाने एक पत्र त्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाला दिलं. त्यानुसार या ठिकाणी या सर्व संदर्भांचा आधार घेऊन हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आता यामध्ये प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे की माननीय राज्यपालांच्या जे काही 5व्या अनुसूचीमध्ये परिच्छेद 5 उपपरिच्छेद 1 मध्ये जे काही अधिकार प्राप्त होतात त्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 50व्या बैठकीमध्ये शिफारस क्रमांक 34 नुसार
पेशा क्षेत्रातील अधिसूचित जी राज्यपालांनी अधिसूचित केलेली 17 संवर्गातील पदं आहेत ती भरण्यासाठी 29/8/2019 या ठिकाणी अधिसूचना निर्गमित केली आणि सदर पदं भरण्यासाठी या ठिकाणी 1/2/2023 व 28/2/2023 ला मार्गदर्शक सूचना या ठिकाणी निर्गमित करण्यात आल्या. तथापि त्या ठिकाणी जी काही अधिसूचना आहे आणि सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय हे दोन्हीही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुज्ञा याचिका या ठिकाणी सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस महाराष्ट्र शासन सामाजिक विकास प्रबोधिनी संस्थेने या ठिकाणी दाखल केली याचिका आणि ती याचिका दाखल केल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयांच्या त्या ठिकाणी जे काही भरती थांबवण्याचे आदेश होते त्यानंतर 6/10/2025 ला असे आदेश दिले की तुम्ही 50% पर्यंत पदभरती करू शकता आणि त्यानंतरही 50%च्या बाबतीमध्ये गोंधळ निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी लागोलाग पालघरच्या काही याचिकाकर्त्यांनी या ठिकाणी 17/11/2025 रोजी जी अवमान याचिका दाखल केली होती त्याच्यावरती माननीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी आदेश पारित केले आणि 50%चा मार्ग मोकळा झाला. आता शासन निर्णय काय झालेला आहे तो आपण या ठिकाणी सविस्तर बघूया. बघा, हा जो शासन निर्णय आहे तो स्पष्ट आपण समजून घेऊ की पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत निर्गमित केलेली अधिसूचना निर्गमित केलेले 29/8/2019 रोजीची अधिसूचना व शासन निर्णय 1/2/2023 व शासन शुद्धीपत्रक 28/2/2023 यास अनुसरून पेसा क्षेत्रातील अधिसूचित संवर्गाकरिता संबंधित विभागांमार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. म्हणजे 29/8/2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार जे सामान्य प्रशासन विभागाचे हे 2 शासन निर्णय आले त्यानुसार ती भरती प्रक्रिया सुरू झाली होती. तथापि जाहिरातीनुसार सुरू झालेली व निवडीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेली भरती प्रक्रिया दिनांक 19/8/2019 रोजीची जी अधिसूचना होती ती माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाली आणि मग पेशा क्षेत्रातील पदभरती करण्यात येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनाच्या वतीने आश्वासित केलं होतं. त्या बाबतीमध्ये आपण व्हिडिओ बनवलेले आहेत की ती सिच्युएशन का आली होती. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने 6/10/2025 व 17/11/2025 सुप्रीम कोर्टाने जे काही आदेश पारित केलेत त्यानुसार पदभरतीसाठी सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे आणि पेशा क्षेत्रातील 17 संवर्गाची पदभरती करताना खालील प्रमाणे कार्यवाही करावी असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. आता मुद्दा 1 समजून घ्या. अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि मग आपण समजून घेत नाही आणि मग त्याच्यावरती वारंवार चर्चा करत राहतो ग्रुपला. यामध्ये बघा त्यांनी पहिल्या मुद्द्यामध्ये असं म्हटलंय त्यांनी की अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 50% पेक्षा अधिक आहे म्हणजे ज्या गावांमध्ये 50% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या आहे अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये 3 पर्यायांपैकी शक्यता वर्तवली होती. एक म्हणजे एकतर 50% पदं भरायची आहेत पण मग त्या ठिकाणी एकूण मंजूर पदांपैकी 50% भरणार आहेत का दुसरा पर्याय होता की आलेल्या जाहिरातीला 50% भरणार आहेत की तिसरा पर्याय होता की आता ज्या निव्वळ रिक्त पदं आहेत त्याला 50%. तर या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की 17 संवर्गातील जी सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी आत्ताची रिक्त पदं असा त्याचा अर्थ एकीकडे निघतो आणि मग त्यांनी या ठिकाणी म्हटलंय की एकूण रिक्त पदांपैकी पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावी. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मित्रांनो की 100% ज्या आदिवासी गावांमध्ये 50% पेक्षा जास्त आदिवासी लोक राहतात त्या ठिकाणी 100% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी 50% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या राहते तिथं 50% लोकसंख्येनुसार त्या ठिकाणी 50% एसटीला रिझर्वेशन दिलेलं आहे आणि 50% हे इतर कास्टला दिलेलं आहे. त्यानंतर 25% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या जिथं राहते तिथं 25% आदिवासींना दिलेलं आहे तर 75% हे इतरांना दिलेलं आहे. त्यापैकी जिथे 50% पेक्षा अधिक लोकसंख्या आता आदिवासींची आहे त्या ठिकाणी 50% पदं देण्यात आलेली आहेत प्रवर्गातून भरण्यात यावी अनुसूचित जमातीच्या असं या ठिकाणी सरळ म्हटलेलं आहे. म्हणजे जिथं 100% पदं आपली होती एसटीची त्या ठिकाणी 50% पदं या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दिलेले आहे आणि उर्वरित जी 50% पदं आहेत म्हणजे 100च्या 100% ही एसटीची पदं आहेत पण त्यापैकी आता त्याच्यात फोड झाली
50% पदं ही एसटीला आणि 50% एसटीचीच पदं ही आता खुल्या वर्गाला अशा पद्धतीने भरण्यात यावीत. तसेच ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 25 ते 50 म्हणजे 50% पेक्षा कमी, त्या ठिकाणी 17 संवर्गातील पदं भरत असताना 50% पदं ही अनुसूचित जमातीची भरावीत. म्हणजे 50% पदं म्हणजे जिथे 100% रिझर्व्हेशन आहे तिथे 50% आणि जिथे 50% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या राहत होती तिथे 50% हे कायम ठेवले आणि उर्वरित 50% पदं ही खुल्या वर्गातून भरण्यात यावी, असं या पहिल्या मुद्द्यामध्ये स्पष्टता देण्यात आलेली आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊ. दुसऱ्या मुद्द्यामध्ये असं म्हटलंय की ज्या गावांमध्ये आदिवासी लोकसंख्या 25% पेक्षा कमी आहे, तुमच्या दोन्ही विषय क्लिअर झाले असतील. आपल्याकडे 3 टप्प्यांमधलं रिझर्व्हेशन आहे. 100%, ज्या ठिकाणी 50% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या आहे तिथं 100% दिलं होतं, तिथं आता 50% राहील, 50% ओपनला गेलं. दुसरं रिझर्व्हेशन जिथे 50% आदिवासी लोकसंख्येपेक्षा 50% पेक्षा कमी होती तिथं जैसे थे राहिलं. आणि तिसरा जो पर्याय होता की ज्या ठिकाणी 25% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी कोतवाल आणि पोलीस पाटील वगळून त्या ठिकाणी 25% रिझर्व्हेशन ठेवण्यात आलेलं आहे. 25% जागा ह्या अनुसूचित जमातीमधून भरण्यात याव्या आणि 25% जागा ह्या इतर मागासवर्गीयांमधून भरण्यात याव्यात आणि 50% जागा ज्या राहतील त्या खुल्या वर्गातून भरण्यात याव्यात. म्हणजे एसटी आणि इतर मागासवर्ग 50% आणि ओपन 50% असं या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तसेच अशा सर्व गावांमध्ये कोतवाल व पोलीस पाटील संवर्गातील पदे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार भरण्यात यावीत, असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता या 2 पॅरामध्ये महत्त्वाचा मुद्दा तोच मी वारंवार सांगतोय की इथं एकच फक्त आपल्याला अडथळा निर्माण झालेला आहे की 100% रिझर्व्हेशन होतं ते 50% झालेलं आहे. बाकी 50% पेक्षा कमी ते तसंच आहे. 25% पेक्षा कमी तिथं जागा 25% मिळणार होत्या त्या तशाच आहे. आता या ठिकाणी तिसरा आणि चौथा जो पॅरा आहे, मुद्दा दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण समजून घेऊ. या ठिकाणी तिसऱ्या मुद्द्यामध्ये असं म्हटलंय की ज्या अनुसूचित क्षेत्रातील 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट आपण बघणार आहोत. म्हणजे बघा 100% रिझर्व्हेशन होतं तिथे 50% वर आणलं आणि जिथे 50% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या तिथं ऑलरेडीच 50% होतं ते जशाच्या तसं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी परिशिष्ट लागू होईल. त्यानंतर मुद्दा 4, ज्या अनुसूचित क्षेत्रातील 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायचे आहेत त्या ठिकाणी परिशिष्ट ब म्हणजे जिथे आरक्षणाची बिंदू दिलेले आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी लागू होईल. त्यानंतर मुद्दा क्रमांक 5, 6 आणि 7 आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी बघा मुद्दा क्रमांक 5 मध्ये असं म्हटलंय की ज्या ठिकाणी 25% अनुसूचित जमातीचं रिझर्व्हेशन आहे त्या ठिकाणी जे रोटेशन प्रमाणे रिझर्व्हेशन पडतं ते या ठिकाणी परिशिष्ट क मध्ये आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात मोठा जो गोंधळ निर्माण झालेला आहे किंवा ज्याच्यावरती मला वारंवार विचारलं जातं तो मुद्दा क्रमांक 6. यामध्ये तो नीट समजून घ्या की वरील म्हणजे जिथे 100% रिझर्व्हेशन आहे तिथे आता 50%, जिथे 50% आदिवासी लोकसंख्या होती तिथे ते 50% कायम ठेवलंय आणि जिथे 25% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या होती तिथे जे 25% आरक्षण मिळायचं ते कायम ठेवलंय. त्याप्रमाणे म्हणजे आता जे वर परिशिष्ट ब आणि क हे जे आता रेशो दिलाय त्याप्रमाणे म्हणजे वरील प्रमाणे पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवताना भरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या म्हणजे 2023-24 ला जी काही भरती प्रक्रिया सुरू झाली होती आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारे स्टे देण्यात आला होता. आता सुप्रीम कोर्टाने भरती प्रक्रियेच्या आदेश ज्या ठिकाणी दिले 50%चे त्यावेळेस म्हटलं की 13 ऑक्टोबर 2023 ला जर आमच्या आदेशाने भरती प्रक्रिया थांबली असेल तर तुम्ही 50%च्या सुरू करू शकता. आणि या ठिकाणी तो प्रेफरन्स आहे की या पदांसाठी पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवताना पदभरतीसाठी यापूर्वी म्हणजे ती जाहिरातीद्वारे राबविलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड याद्यांतील उमेदवारांचा तसेच म्हणजे त्या उमेदवारांचा
तसेच 5/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावरती नियुक्त्या दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी. म्हणजे त्यावेळेस झालेली निवड आणि 5/10/2024 रोजी जे काही मानधन तत्वावरती जे उमेदवार घेतले त्या दोघांमध्ये जे मेरिटवरती येतील गुणवत्तेनुसार त्यांची प्रथम नियुक्ती करायची आहे. म्हणजे हे आणि हे मानधनवरचे उमेदवार आणि ज्या वेळेस निवड झाली होती त्यामध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेले निवड यादीतील उमेदवार या दोघांची सांगड या मुद्द्यामध्ये घालण्यात आलेली आहे. आणि या दोघांमध्ये जे गुणवत्तेनुसार दिलेल्या मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची जी कार्यवाही आहे ही प्रथम करायची आहे. म्हणजे या दोघांपैकी जे गुणवत्तेमध्ये येतील निवड याद्यांमध्ये येतील त्यांची प्रथम कार्यवाही करायची आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला असं काही जणांचं म्हणणं आहे की सर आम्हाला मानधनवाल्यांना पहिलं घ्यायला सांगितलंय का? काही जणांचं म्हणणं आहे की सर मग ज्यांची सुरुवातीला निवड झाली होती त्यांना घ्यायला सांगितलंय का? तर बघा या ठिकाणी पॅराची सुरुवात इथून होते आणि इथे फुल स्टॉप आहे, इथं संपते. तर सुरुवात इथून झालेली आहे, त्याचा एंड इथे झालेला आहे. फक्त प्रथम करण्यात यावी याचा अर्थ काय की त्याचा प्रथम करण्यात यावी याचा अर्थ ह्या दुसऱ्या ओळीमध्ये लागतो की सुरुवातीला ही जी भरती पेंडिंग आहे ती भरती प्रक्रिया करत असताना त्यावेळेस निवड झालेल्या उमेदवारांमध्ये आणि मानधन तत्वावरील उमेदवारांमध्ये यापैकी जे मेरिटमध्ये येतील त्यांची प्रथम नियुक्ती करायची आहे आणि त्यानंतर उर्वरित जी रिक्त पदे राहतील ती पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू करायची आहे. म्हणजे पहिल्यांदा या दोघांमध्ये जे मेरिटला येतील त्यांची या ठिकाणी नियुक्तीची कार्यवाही प्रथम करायची आहे आणि त्यानंतर उर्वरित रिक्त पदं भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे माझ्या आकलनाप्रमाणे. त्यानंतर या ठिकाणी 7वा मुद्दा असा आहे की सदर कार्यवाही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका 22/109/2023 मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. म्हणजे मी तुम्हाला मागेच बोललो होतो की माननीय सुप्रीम कोर्टाने अजून कुठलाही अंतिम निर्णय दिलेला नाही. हा अंतरिम आदेश आहे, तात्पुरता आदेश आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये या तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक या जी काही रिक्त पदं आहेत त्या अभावी तिथेल जी काही व्यवस्था आहे ती कोलमडू नये आणि त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने 50% पदं भरण्याचे आदेश दिले. आता या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिलेला नाही आणि त्यामुळे या ठिकाणी जो काही निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाचा अंतिम येईल त्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून ह्या सगळ्या नियुक्त्या असतील. म्हणजे जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय या आरक्षणाच्या बाजूने असला तर ह्या नियुक्त्या सेफ असतील आणि जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय या ठिकाणी विरोधात गेला तर त्या ठिकाणी ह्या नियुक्त्या अनसिक्युअर असतील. तो पुढचा जो काही निर्णय होईल तो त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन घेईल किंवा सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय येईल तो आपल्याला सर्वांना मान्य असेल. शेवटी सुप्रीम कोर्ट आहे. 8वा मुद्दा या ठिकाणी म्हटलेला आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊ. 8व्या मुद्द्यामध्ये 8व्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे ते आपण या ठिकाणी समजूया की या शासन निर्णयानुसार पेशा क्षेत्रातील पदभरती संदर्भातील कार्यवाही विभागातील नियुक्ती प्राधिकारी यांनी करण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय विभागांना तुमच्या स्तरावरून देण्यात याव्यात आणि हा शासन निर्णय या साईटवरती या सांकेतिक क्रमांकानुसार उपलब्ध आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी हा शासन निर्णयामधले 9च्या 9 पॉईंट आपण या ठिकाणी सविस्तर बघितलेले आहेत. हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय या ठिकाणी जे सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव आहेत सुधा मांदळे साहेब त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे आणि या ठिकाणी ही जी प्रत आहे ही प्रत आता सगळ्यांना देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी बघा आपण वरती बघितलेलं होतं की परिशिष्ट अ म्हणजे ज्या ठिकाणी 100% रिझर्वेशन होतं त्या ठिकाणी आता 50% रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी बघा 2 या ठिकाणी रेशो ठेवण्यात आलेले आहेत. अनुसूचित जमाती 50% आणि अराखीव 50%. आता या ठिकाणी त्यांनी बघा दिलेलं आहे ते समजून घेणं गरजेचं आहे की पहिला बिंदू जर एसटीला गेला तर दुसरा बिंदू हा अराखीव म्हणजे 50%च्या वरती जाईल. तिसरा बिंदू एसटीला गेला तर चौथा बिंदू हा अराखीव जाईल. 5वा बिंदू जर एसटीला गेला तर 6वा म्हणजे एक बिंदू एसटीला एक बिंदू हा अराखीव असं या ठिकाणी 50% आरक्षणाची या ठिकाणी मर्यादा पाळलेली आहे आणि त्यानुसार बिंदूंचं वाटप केलेलं आहे. त्यानंतर परिशिष्ट ब बघा परिशिष्ट ब मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा
वरचा जो परिशिष्ट अ आहे तो परिशिष्ट अ ज्या ठिकाणी 100% रिझर्वेशन होतं तिथं आता 50% करण्यात आलेलं आहे. तर ते 50% आणि त्यानंतर जिथे 50% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या राहते, तिथं 50% जे ऑलरेडी ठेवलेलं आहे, त्यांना परिशिष्ट अ लागू होईल आणि परिशिष्ट ब जो आहे तो त्या ठिकाणी असा लागू होईल, की ज्या ठिकाणी 25% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या राहते, त्या ठिकाणी 25% रिझर्व्हेशन हे अनुसूचित जमातीला आहे. 5% रिझर्व्हेशन अनुसूचित जातीला आहे. विमुक्त जाती अ ला 1% आहे. विमुक्त जमाती ब ला 1%, विमुक्त जमाती क ला 1%, त्यानंतर भटक्या जमाती ड ला 1%, विशेष मागास प्रवर्गाला 1%, इतर मागास प्रवर्गाला 7% आणि त्यानुसार बिंदू दिलेले आहेत. त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गाला 4%, ईडब्ल्यूएसला 4% आणि अराखीव जे काही प्रवर्ग आहेत त्याला या ठिकाणी काय केलेलं आहे 50% रिझर्व्हेशन ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे 50% रिझर्व्हेशन हे जे वरती दिलेलं आहे अराखीवच्या वरती हे मागासवर्गीयांचं जे आहे ते या ठिकाणी 50% मध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता परिशिष्ट क मध्ये त्यांनी काय केलेलं आहे पेशा क्षेत्रातील सरळ सेवेकरिता छोट्या संवर्गासाठी आरक्षित पदांचा जो तपशील आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. बघा या ठिकाणी जर एक पद आलं तर प्रथम ते अनुसूचित जमातीला जाईल, त्यानंतर अनुसूचित जातीला आणि मग ते आळोपाळीने पुढे जाईल. 2 पदं आली तर या ठिकाणी अनुसूचित जमातीला एक कायमस्वरूपी असेल, तर एक पद हे अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ ला आळोपाळीने क्रमाने येईल. या ठिकाणी 3 पदं, 4 पदं, जर 7 पदे आली तर 4 पदं ही अनुसूचित जमातीला कायमस्वरूपी असतील. समजा 10 पदे आली तर 10 पैकी 5 पदे ही कायमस्वरूपी अनुसूचित जमातीला असतील, 1 पद हे अनुसूचित जातीला कायमस्वरूपी असेल, 1 पद इतर मागास असं या ठिकाणी काय केलेलं आहे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. आणि या ठिकाणी यानुसार ही पदभरती काय होणार आहे होणार आहे. मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला परिशिष्ट ब, परिशिष्ट अ आणि परिशिष्ट क सुद्धा या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी 100% रिझर्व्हेशन होतं, मी वारंवार सांगतोय, की 13 जिल्ह्यांमध्ये जे काही अनुसूचित क्षेत्र आहे, त्या अनुसूचित क्षेत्रांमध्ये बऱ्याच जणांचा गैरसमज गोड होतो, की फक्त पालघर, नाशिक, पालघर, नंदुरबार आणि गडचिरोलीमध्ये 100% रिझर्व्हेशन आहे असं नाही. या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. या ठिकाणी प्रत्येक जी-आरमध्ये ते स्पष्ट केलेलं आहे, की अनुसूचित क्षेत्रातील गावांमध्ये ज्या गावांमध्ये 50% पेक्षा आदिवासी लोकसंख्या जास्त आहे, त्या ठिकाणी काय केलेलं आहे 100% रिझर्व्हेशन देण्यात आलेलं आहे. तिथे आता काय होईल 50% रिझर्व्हेशन आणि ज्या ठिकाणी 50% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या आहे तिथं 50% कायम ठेवण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी 25% आदिवासी लोकसंख्या आहे तिथं 25% कायम ठेवण्यात आलेलं आहे. फक्त हे जे 100% रिझर्व्हेशन होतं त्या ठिकाणी 50% ठेवण्यात आलेलं आहे. तर हे परिशिष्ट अ, ब आपण समजून घेतलेलं आहे. मित्रांनो आताच आपण पूर्ण शासन निर्णय जो आहे तो शासन निर्णय या ठिकाणी काय केला आपण लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतले. आता यामध्ये तुम्हाला हेच कळलं असेल की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जो काही पेशा भरतीचा पेच प्रसंग निर्माण झाला होता आणि मग माननीय सुप्रीम कोर्टाने 50% पदं भरण्यासाठी आदेशित केलं. तर यामध्ये तो जी-आरची सगळेजण वाट बघत होते तो जी-आर आलेला आहे. आता यामध्ये सुरुवातीला जे काही रेशो ठरवून दिलेले आहे ज्या ठिकाणी आदिवासी पॉप्युलेशन 50% पेक्षा जास्त आहे म्हणजे 100% जिथे रिझर्व्हेशन होतं तिथे आता 50% करण्यात आलेलं आहे. त्यापैकी म्हणजे ज्या ठिकाणी 100% रिझर्व्हेशन आहे तिथे आता 2 फोड केलेले आहेत, एक एसटी आणि एक अराखीव म्हणजे इतर सगळे. आता यामध्ये 100% मध्ये जी पदं होती त्या पदांपैकी आता किती रिक्त आहेत त्यापैकी 50% अराखीव असतील आणि 50% एसटीला असतील. त्यानंतर ज्या ठिकाणी 50% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या आहे तिथे जुनं रिझर्व्हेशन होत आहे ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे 50% रिझर्व्हेशन मध्ये जिथे कमी आदिवासी लोकसंख्या आहे 50% पेक्षा जास्त तिथं 50% एसटीचे बिंदू भरले जातील तर 50% हे अराखीव बिंदू भरले जातील. आता सध्याच्या घडीला जे काही रिक्त असतील ते त्या ठिकाणी भरले जातील. त्यानंतर ज्या ठिकाणी 25% पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी 25 बिंदू हे एसटीचे भरले जातील तर 75 बिंदू हे अराखीव. त्यामध्ये अराखीव म्हणता येणार नाही. 25 बिंदू हे एसटीचे आणि 25 बिंदू हे इतर मागासवर्गांचे मिळून 50% रिझर्व्हेशन हे त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आहे आणि 50% रिझर्व्हेशन हे अराखीव ठेवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने या रिझर्व्हेशनच्या बाबतीमध्ये समतोल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ठेवण्यात आलेला आहे.
आता यामध्ये आपल्याला काय तपासावं लागेल की जे पद आहेत त्या पदांपैकी आपल्याला बिंदू नामावली असणं आपल्याकडे फार गरजेचं आहे. बिंदू नामावलीमध्ये 100% मध्ये जे काही पदं होती त्यामध्ये 50% पदं ही आता एसटी मधून भरली जाणार आहेत आणि ती पदं आता ज्या काही एकूण रिक्त पदं आहेत त्यापैकी भरली जाणार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी बघा, जर एखाद्या विभागांनी जर एकूण मंजूर पदांना कन्सिडर केलं तर थोडासा गोंधळ निर्माण होऊ शकतो. परंतु हा GR वाचन करा, व्यवस्थित समजून घ्या आणि हा GR समजून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की एकूण रिक्त पदांपैकी, एकूण मंजूर पदांपैकी दिलेलं नाही, आताच्या एकूण रिक्त पदांपैकी दिलेला आहे. त्यामुळे हा विषय त्यांना समजावून सांगा. दुसरी गोष्ट, परिशिष्ट अ, परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क यानुसार त्या ठिकाणी बिंदू नामावल्यांच्या बाबतीमध्ये काय आता पुढे होते त्या दृष्टिकोनातून पुढची कारवाई होईल. पण या दृष्टिकोनातून आपल्याला जे काही रेशो ठरवून दिलेला आहे त्यानुसार आता पद त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. दुसरी गोष्ट की या ठिकाणी जो काही मुद्दा होता, 6वा मुद्दा वारंवार माझ्याकडे कन्सिडर केला जातो, त्यामध्ये तोच विषय आहे की वरील आरक्षण पैकी म्हणजे 50% जिथे 100% होतं तिथं 50%, 50% मायनस होतं तिथं मायनस ठेवलं 50%, आणि ज्या ठिकाणी 25% आहे त्या रिझर्वेशन नुसार पहिल्यांदा ज्यांची निवड झालेली होती ते, त्यानंतर मानधन तत्वावरती ज्यांची निवड झालेली होती त्या GR नुसार त्याच्यातील गुणवत्ताधारक अशा सर्व गुणवत्ताधारकांची या ठिकाणी प्रथम नियुक्ती करायची आहे आणि त्यानंतर ज्या रिक्त जागा राहतील त्या 2025च्या भरतीमध्ये म्हणजे मग तलाठी असो, वनरक्षक असो, शिक्षक असो, इतर जी काही भरत्या होतील त्यामध्ये ती पदं भरली जातील. म्हणजे आता जी काही रिक्त पदं आहेत त्यानुसार. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ की एखाद्या जिल्हा परिषदेला समजा एखाद्या शिक्षकांची 100% पदं होती, ज्या ठिकाणी आदिवासी लोकसंख्या ही 50% पेक्षा जास्त आहे, तिथे 100% रिझर्वेशन देण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी आले 50. म्हणजे जर आता त्या 100च्या रेशोमध्ये समजा 500 जागा रिक्त असतील आता, तर तिथे फोड होईल. त्या ठिकाणी 250 पदं ही एसटीला दिली जातील, तर 250 पदं ही अराखीव म्हणजे इतर प्रवर्गाला दिली जातील. आणि त्यामुळे मी सांगतोय की बिंदू नामावली आपल्याकडे असेल तर त्या ठिकाणी ती आकडेवारी चेकिंग करा आणि त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर या ठिकाणी नियुक्त्या कशा मिळतील यासाठी प्रयत्न करा. कारण पेशा क्षेत्रातल्या 13 जिल्हा परिषदांमध्ये पुणेचा विषय होता म्हणून हा GRचा थोडा वेळ लागत होता. परंतु आता सद्यस्थितीमध्ये 12 जिल्हा परिषदांच्या पेशा क्षेत्रातल्या जर आचारसंहिता लागली तर नियुक्ती देणं कठीण होऊन बसेल. त्या अगोदर सगळ्या नियुक्त्या घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो. या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सध्या याचिका प्रलंबित आहे आणि त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्या बाबतीमध्ये आपण पुढे बोलू. पण तुम्हाला जर हा GR कळाला असेल तर या ठिकाणी आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर नसेल समजलं तर माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही मला मेसेज करा. आपण त्या मेसेजवरती त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा माझा छोटासा प्रयत्न असेल. मित्रांनो, या ठिकाणी आता भरती प्रक्रिया जी काही शासनाचा GRची वाट बघत होते त्यासाठी हा अत्यंत महत्वाचा असा निर्णय आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपण थांबूया. जोहार, जय संविधान.